विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यातील उद्देश व विधेय भाग अत्यंत सोप्या पद्धतीने कसे ओळखायचे ते पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर प्रथम आपण उद्देश आणि विधेय ओळखण्याचे जे नियम आहेत ते लक्षात घेऊ। काय करायचं तर प्रथम वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखायचं, त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे ते शोधायचं। मग क्रिया करणारा, आता हे कसं शोधाल तर क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारा। म्हणजे मी शाळेत जातो तर शाळेत जाणारा कोण असा प्रश्न विचारायचा। समजलं? क्रिया करणारा हा मुख्य भाग उद्देशाचा असतो, शिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्द सुद्धा उद्देश भागातच घ्यावे, हा उद्देश ओळखण्याचा नियम। त्यानंतर उरलेले सर्व शब्द क्रमाने विधेय भागात असतात। आता हे प्रत्यक्ष उदाहरणाने तुम्हाला चांगलं कळेल बघा। उदाहरण आहे, मला मामाने नवीन सायकल आणली। आता क्रियापद आणली, क्रियापदाला प्रश्न विचारू, आणणारा कोण तर मामा। समजलं? त्यामुळे मामा आणि हा जो भाग आहे वाक्याचा त्याला उद्देश असे म्हणतात। समजलं? आणि मग आता राहिलं काय तर मला नवीन सायकल आणली, मग हा भाग कोणाचा आला तर विधेयाचा। समजलं दोन्ही? आता बघा, उद्देश प्रथम घेतला आणि विधेय नंतर घेतलं क्रमाने तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही। खाली वाक्य लिहिलंय मी, मामाने मला नवीन सायकल आणली, वाक्याचा अर्थ बदलला का तर नाही। आलं लक्षात? आता पुढील उदाहरणामध्ये आपल्याला उद्देश विस्तार ही संकल्पना स्पष्ट होईल। बघा, मला अमेरिकेत स्थायिक असलेल्या माझ्या मामाने नवीन सायकल आणली। आता परत आपण क्रियापदाला प्रश्न विचारू, आणणारा कोण तर मामा। पण कोणता मामा तर अमेरिकेत स्थायिक असलेला माझा मामा। त्यामुळे अमेरिकेत स्थायिक असलेला माझा मामा हे काय झालं उद्देश, आणि उरलेलं वाक्य म्हणजे मला सायकल आणली हे विधेय झालं। आता प्रत्यक्ष परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात पहा। पुढील भागातील उद्देश भाग ओळखा आणि त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। बघा, पाणवठ्यातील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात। आता बघा, आपण क्रियापदाला प्रश्न विचारू, आढळणाऱ्या कोण तर पाऊलखुणा। पण कोणत्या पाऊलखुणा तर अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा। त्यामुळे उद्देश भाग काय येणार तर अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा। आलं लक्षात? आता पुढील प्रश्नात विधेय भाग ओळखायचा आपल्याला, तर आपण प्रथम उद्देश भाग ओळखू आणि मग उरलेला भाग विधेय असतो, बरोबर ना? बघा, मला रत्नागिरीचा हापूस आंबा आवडतो। आता प्रश्न विचारा क्रियापदाला, आवडणारा कोण तर रत्नागिरीचा हापूस आंबा, नुसता आंबा नाही तर रत्नागिरीचा हापूस आंबा। मग रत्नागिरीचा हापूस आंबा काय झाला उद्देश झाला। मग उरलं काय मला आवडतो, बरोबर? म्हणून मला आवडतो हे काय झालं तर विधेय झालं, ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सराव करा, म्हणजे तुम्हाला या घटकावरील सर्व मार्क सहज मिळतील। धन्यवाद।